निहालला आत पाठवलं. आम्हाला इकडं आम्हाला आणि त्या दोघांना अजून जरा वरती चढवलं. म्हणजे अजून हो हे घाण-घाण बोलतील, अजून काहीतरी बिचिंग करतील बाकीच्यांबद्दल, काहीतरी हो प्लॅनिंग, प्लॉटिंग करतील, अजून काहीतरी घाण वागतील आणि निहाल तिथे बसून बघेल. मग जेव्हा निहालची एंट्री होईल, तेव्हा निहाल बरोबर ह्यांची काढेल. आता जर त्यांना बॅशिंग केलं असतं, तर मे बी असं पण आहे, की अमाल आणि शाहबाज दोघंही शांत झाले असते शेलमध्ये. हो मग त्या निहाला त्या सिक्रेट रूममध्ये ठेवून उपयोगच काय? हे हो पण असेल तेच. मे बी. सो हो मे बी ह्या हो कारणामुळे पण त्याला बहुतेक ह्यावेळी आम्हाला बॅशिंग केलं नसेल. शाहबाज आणि आम्हाला उलट अप्रिशिएट करून अजून थोडी हवा भरत आहेत ते. सो मे बी हा त्या हवा घातल्यामुळे अजून जरा घाण वागतील, अजून काहीतरी भांडणं करतील, बिचिंग करतील, वाईट बोलतील, काय काय घाण घाण बोलतील. त्याच्यामुळे एकतर कंटेंट तर मिळेल आठवड्याभरातला, कंटेंटही मिळाला बिग हो बॉसला आणि जेव्हा हो निहाल जाईल तेव्हा ती बरोबर काढेल. सो कंटेंटच कंटेंट आय हो विचार मला तरी असं नाही नाही वाटतं. असंच आहे. असंच मला तरी असंच वाटतंय की असंच होणार आहे. म्हणजे 2 आठवड्याचा कंटेंट आपल्याकडे ऑलरेडी आहे बिग बॉसकडे. हम्म. बिग त्याच्या बॉस. क्रिएटिव्हिटी आणखीन पुढचा विचार करतील मग. आणि तुम्ही बघा ना, जरा हवा मारली की हे लोक हवेत उडायलाच लागतात. जरा कुणाला हो अप्रिशिएट केलं की तो माणूस असं वाटतं, त्याला असं वाटायला लागतं की आपण म्हणजे विनरच झालं. हो काल झिशानला पण अप्रिशिएट केलं. उडत उडत हो. करण्यात एक वाक्य त्याला ऐकवलं गेलं. म्हणजे झिशान पण हवेत आहे. काल रात्री अगदी कुनिकाला म्हणवता तुला जोपर्यंत मी कुनिका म्हणत नाही तोपर्यंत. पण ते मी म्हटलं ना मला तरी असं वाटतं की हे सगळे ड्रामा